हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल बॅक टू बॅग्स. सो फ्रेंड्स, आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक ज्योतिर्लिंग टेम्पल, आणि जे की महाराष्ट्रामध्ये आहे. ॲक्च्युली मी त्र्यंबकेश्वर तर केलं आहे, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. तर आता आपण दुसरं जे ज्योतिर्लिंग आहे ते एक्सप्लोअर करणार आहे. रोड तर ॲक्च्युली इतका खराब होता ना, म्हणजे जाताना पूर्ण डोंगर वगैरे. तर आता आपण बघूया पुढं. आता रोड तर खूप म्हणजे जास्त खराब लागला ना, आणि इकडे डिझेल आणि पेट्रोलचा पण खूप इश्यू आहे, खूपच जास्त. तर आता आपण मंदिर बघूया. आपल्याला मेन तर मंदिर बघायचं आहे, तर आपण मंदिर बघूया आता आतमध्ये जाताना कसं आहे ते. आत्ता आम्ही हे वगैरे घेतलं आहे, रेनकोट वगैरे घालायला, कारण प्रचंड पाऊस आहे इकडं. पुण्यामध्ये काहीच नाही, पण तिथं खूप पाऊस आहे. देखो, सुबह से कुछ खाया नहीं है, बस शेंगा खा रहे. आता सगळेजण जोकर दिसणार आहेत थोड्या वेळात. जाम गर्दी आहे इथं, तर बापरे, म्हणजे जाताना वाटलं नव्हतं पण किती गर्दी आहे इथं. पता नहीं क्या खाते रहते हैं ये लोग, कंटिन्यूसली खा रहे. तर इथं आतमध्ये आलेल्या स्टार्टिंगला 50 रुपये घेतले, आणि नंतर 100 रुपये पार्किंगचे घेतले कारचे. पण आम्ही पार्किंग 1, 2, 3 होतं, आणि त्यामध्ये आम्ही पार्किंगचा एकदम एंडला येऊन तिथं गाडी लावली. पण इथं पुढे पण येऊन लोकांनी पार्किंग वगैरे केलं. पूर्ण फॉग आहे, पूर्ण जास्त फॉग आहे. पाऊस थांबला आहे, पण ठीक आहे, बघूया आता आपण. तिथे अजून चालत जायचं, ते पण माहीत नाही आपल्याला. 2 किलोमीटर चालत जायचं, 2 किलोमीटर चालत जायचं. बघूया आता काय. आता पूर्ण दिवस गेला आहे, तर आपल्याला पुण्यातून निघतानाच ऑलमोस्ट 11 वाजलेले, आणि 3:30 वाजता पोचलो आहे लिटरली, कारण खूपच जास्त म्हणजे रोड वगैरे खराब होता. पूर्ण घाटाघाटातून रोड होता. तर आता बघूया आपण की आपल्याला काय काय बघायला मिळतं अजून पुढं. हा पूरा जाम है यहाँ पे, एकदम ट्रैफिक फुल पैक है बहुत टाइम तक. हमने फिर भी लगाई है गाड़ी, अभी देखते हैं जाते हुए हमको भी लगेगा ट्रैफिक वगैरह. रोड तो थोड़ा आगे से अच्छा था, लेकिन पीछे बहुत ख़राब था रोड, बहुत ज़्यादा ख़राब था. पण एंट्री करते बघूया मंदिराच्या इथे. वाव, इतकी पॉझिटिव्ह वाईब आहे ना, म्हणजे पूर्ण आलेला थकावटच गेली इथं आल्यावर. वाव, एवढं मस्त वाटतंय ना इथं आल्यानंतर. आता आपण दर्शन रांगेतून चाललो आहे, तर एवढी मस्त पॉझिटिव्ह वाईब आहे ना इथली, खूपच मस्त. मला एकदम शांत वाटायला लागलं. डोकं दुखत होतं, ते पण डोकं दुखायचं राहिलं. तर गाईज, इथं रूल पण लिहिले आहेत बघा, की कोणी पैसे वगैरे मागितलं तर हे करू नका, त्यांना पैसे देऊ नका, कारण खूप फसवेचे प्रकार चालू आहे. आणि इथं आम्ही आता रांगेत उभा आहे. स्टील खूप मोठी रांग आहे, बघूया आता. काय बघतोय काय समजणं झालं आहे. आय थिंक रस्ता चुकलाय का काय माहीत, बट माणसांना सुद्धा भेट नाही. एक अजून वाटते ना. मावशांनो शांत हो जावा. तर आता आपण पोचत आहे श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार. फायनली आता आम्ही मंदिरात पोचतोय. सो फायनली गाईज, आम्ही दर्शन केलं. 3 तासाची मोठी लाईन होती. 3 तासाच्या लाईनीमध्ये आम्ही दर्शन केलं, आणि जस्ट कंप्लीट झालं. खूप मस्त दर्शन होतं. पूर्ण तुम्ही पिंड आहे त्यांना हात लावू शकताय डिरेक्टली. एवढं मस्त दर्शन झालं माझं आत्तापर्यंत. आणि फक्त एवढंच की खूप गर्दी आहे, खूप फॉग आहे, आणि जेवायला पण खूप भूक लागते. लिटरली आम्ही सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. जाता जाता इथं खायचं पण सोय आहे, बाकी सगळ्या गोष्टी पण क्लिअर आहेत. आणि व्ह्यू तर तुम्ही बघता खूपच मस्त आहे. तर
आता आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. त्यानंतर मी कोणता ब्लॉग टाकणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. सध्या तरी काय प्लॅन नाही आहेत अजून बाकीच्या ब्लॉगचे, बट लेट्स सी.